यानंतर बातमी धक्कादायक आहे। पुण्यातून समोर येते निलेश घायवळ गँगमधल्या 5 जणांकडून कोथरूड परिसरात गोळीबार झालाय। या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झालाय। आरोपींकडून 5 राऊंड फायरिंग करण्यात आल्याची माहिती कळतेय। गोळीबार करणारे 5ही जण ताब्यात आले। त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? पुण्यातलं गँगवॉर कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होतोय। मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत, मयूर कुंभारे अशी आरोपींची नावं आहेत। तर पुण्यामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। 5 जणांकडून कोथरूड परिसरात गोळीबार झालाय। या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। गोळीबार करणारे 5ही जण हे ताब्यात आले। पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। पुण्यातला हा धक्कादायक प्रकार घडलाय। निलेश घायवळ गँगमधल्या 5 जणांकडून हा गोळीबार करण्यात आलाय। तर याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पुण्यातील गँग वॉर पुन्हा एकदा सुरू झालंय। ह्याचं चित्र तेव्हाच समोर आलं होतं जेव्हा आयुष खोमकर एका 19 वर्षीय मुलाचं निर्घृण हत्या ही आंदेकर टोळीकडनं करण्यात आलेली होती। पुन्हा एकदा त्याच गोष्टीला पुष्टी करणारी गोष्ट पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये घडलेली आहे। एका उच्चभ्रू परिसर असलेल्या मुठेश्वर मित्रमंडळ चौकाच्या बरोबर समोर एका इसमावरती निलेश घायवळच्या टोळीकडनं गोळीबार करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य बघू शकतायत। त्याचे रक्ताचे डाग आता आपण इकडे बघू शकतोय। पहाटे 1च्या सुमारासची ही गोष्ट आहे आणि कारण तर काय होतं की पार्किंगसाठी जागा दिली नाही म्हणून त्या इसमावरती गोळी झाडण्यात आलेली होती। मयूर कुंभार, मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत यासह अजून एकाला पोलिसांनी सद्यस्थितीला ताब्यात घेतलेला आहे। परंतु जर आपण बघितलं की हाकेच्या अंतरावरतीच इकडे कोथरूड पोलीस स्टेशन आहे। अगदी 100 ते 150 मीटरच्या अंतरावरतीच कोथरूड पोलीस स्टेशन असताना रात्री 1च्या सुमारास ही घटना घडली। आपण जे पहिले स्पॉट बघितले, डाग बघितले, ते रक्ताचे डाग होते। तिकडनं तो जो इसम आहे प्रकाश, तो पळत इथे आला आणि आपण बघू शकतोय की त्याचे पायाचे जे रक्ताचे डाग आहेत ते इथे लागलेले आहेत आणि त्यासोबतच नंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो या बोळात शिरला। इकडे देखील आपण बघू शकतोय की तो पळत त्याचा जीव वाचवण्यासाठी गेला आणि इथे हे रक्ताचे डाग पडलेले दिसत आहेत। तर आत्ता पोलिसांनी सगळे जे पुरावे आहेत ते एकत्रित केलेले आहेत आणि त्यासोबतच पुढील तपास चालू आहे। 5 जणांना आता पुणे पोलिसांनी पुण्यातूनच ताब्यात घेतलेला आहे। पण पुन्हा एकदा प्रश्न असा उपस्थित होतो इकडे की नेमकं पुण्यात चाललंय तरी काय, की टोळी युद्ध जे आहे ते सक्रिय होतंय। वेगवेगळ्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहेत। तर नेमकं पुणे पोलिसांचा वचक राहिलेला नाहीये का असा प्रश्न देखील इथे उपस्थित होतो। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।